3 जून 2026 या दिवशी आहे बुधवार आणि ह्या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी। अधिक मासातील संकष्टी चतुर्थी आहे बघा आणि ह्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा पूजा कशी करायची आणि त्याचप्रमाणे बघा ह्या दिवशी तुम्हाला अगदी प्रभावी 2 उपाय सांगणार आहे। हे उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू शकता। यातला एक उपाय असा आहे बघा जो आपल्या आयुष्यातील अडथळे विघ्न दूर होण्यासाठी न चुकता आपल्या घरामध्ये तिन्हीसांच्या वेळेला प्रत्येकानं करायचा आहे। तर हे 2 उपाय कोणते आहेत ह्या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालय चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। अधिक मासाचा हा जो पूर्ण महिना आहे बघा, हा महिना 3 वर्षानंतर आलेला आहे आणि या अधिक मासामधली सर्वात उच्च कोटीची जर सेवा असेल ना तर ती गणपती बाप्पांची पण सेवा आहे बघा, जी संकष्टी चतुर्दशी आपल्या सर्वांना करायची आहे। आपण इतर संकष्टी चतुर्दशी गणपती बाप्पांची सेवा पूजा उपाय हे सर्व करत असतो बघा, पण अधिक मासामध्ये कोणत्याच स्वामी भक्तानं किंवा कोणत्याच व्यक्तीनं गणपती बाप्पांची सेवा पूजा करणं चुकवायचं नाही। गणपती बाप्पा ही एक बुद्धीची देवता आहे बघा आणि आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे विघ्न दूर करणारी सुद्धा देवता आहे। आपल्या आयुष्यामध्ये आपण जे पण महत्त्वाचं काम करत असतो किंवा जे पण महत्त्वाची गोष्ट करत असतो बघा, तेव्हा आपण गणपती बाप्पांचं नामस्मरण करून गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊनच त्या कामाला सुरुवात करत असतो। तर 3 जूनला तुम्हाला प्रथम काय करायचं, सकाळी लवकर उठायचं आहे। लवकर उठल्यानंतर बघा विशेष दिवस आहे आणि विशेष दिवशी केलेली सेवेचं पूजेचं आपल्याला जास्त प्रमाणात फळ मिळत असतं। ही चतुर्थी जी आहे ना ती अधिक मासातील चतुर्थी आहे बघा, त्यामुळे सांगते की सेवा तुम्हाला भले इतर वेळेला करणं शक्य होत नाही, पण ह्या दिवशी तुम्ही सेवा चुकवू नका आणि उपायसुद्धा चुकवू नका। आता ज्या व्यक्ती गणपती बाप्पांचा उपवास करतात त्यांनी उपवास करायचा आहे फलाहार घेऊन। ज्या व्यक्ती गणपती बाप्पांचा उपवास करणं ज्यांना शक्य नाही त्यांनी गणपती बाप्पांची घरी अगदी साधी पूजा सेवा आणि हे उपायसुद्धा घरामध्ये तुम्ही करू शकता। सकाळी लवकर उठायचं आहे महिलांची जी काही कामं असतील ती आपल्याला सर्व करून घ्यायची आहे। घरामध्ये साफसफाई दिवशी आपल्याला ना आपल्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते बघा, ती मूर्ती तामणामध्ये ठेवून तुम्हाला मूर्तीला अभिषेक करायचा आहे। अभिषेक आपल्याला चुकवायचा नाही। आता अभिषेक तुम्हाला पंचामृताचा तुम्ही करू शकता किंवा दूध आणि पाणी मिक्स करून जरी तुम्ही केलं ना तरीसुद्धा चालेल। गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतल्यानंतर आपल्या स्वामींची जर मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला सुद्धा अभिषेक करून घ्यायचा। त्यानंतर सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा। फोटो असतील तर फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचे आणि सर्व देवाऱ्यामध्ये सर्व देवांची पूजा करून घ्यायची। स्वामींच्या मूर्तीला फोटोला हिनातर लावून घ्यायचं। स्वामींना अष्टगंध लावायचा, गणपती बाप्पांना अक्षदा व्हायच्या, अष्टगंध लावायचा आणि त्यांचीसुद्धा पूजा करून घ्यायची सर्व देवांसोबत। आता ह्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमच्या घरामध्ये आता आज संकष्टी चतुर्थी आहे म्हटल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला जी फुलं असतील ती फुलं सर्व तुम्हाला अर्पण करायचे। जास्त करून ह्या दिवशी बघा न चुकता गणपती बाप्पांच्या मूर्तीला एक छोटं का होईना पण जास्वंदीचं फूल नक्कीच अर्पण करा। जास्वंदीचं फूल हे संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना अर्पण करणं हे खूप शुभ मानलं गेलं आहे बघा, कारण आपण जेव्हा जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करतो त्यावेळेला गणपती बाप्पा आपल्याला एक आशीर्वाद देत असतात। आपल्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण होतील यासाठी ते आपल्याला आशीर्वाद देतात। आपल्या मनोकामना ते पूर्ण करत असतात। यासाठी प्रत्येकानं आपल्या घरामध्ये जेव्हा आपण संकष्टी चतुर्थीची पूजा करणार आहोत तेव्हा एक जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांना नक्कीच अर्पण करा। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, ह्या दिवशी तुम्हाला न चुकता बघा 21 दुर्वा म्हणजे 21 दुर्वांची एक पेंडी असते बघा, ती पेंडी गणपती बाप्पांच्या मूर्तीला नक्कीच अर्पण करायची आहे। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जावा आणि सुद्धा अर्पण करू शकता, पण आपल्या घरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत त्यांना आपल्याला न चुकता एक तरी दुर्वाची पेंडी ही नक्कीच अर्पण करायची आहे। बघा आपल्याला घरामध्ये दिवसभरात ना एकदा तरी ना गणपती अथर्वशीर्षाचं पठण हे नक्कीच करायचं आहे। गणपती अथर्वशीर्ष गणेश स्तोत्र हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे बघा, ते बघून तुम्हाला पठण करायचं। जो तुम्हाला शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्षक हे तुम्ही 11 वेळा पठण करू शकता। म्हणजेच कसं तर बघा तुम्हाला 10 वेळा ना गणपती अथर्वशीर्षक पठण करायचं आहे आणि 11व्या वेळेला तुम्हाला फलश्रुती ही न चुकता पठण करायची आहे। या दिवशी आपण जेवढ्या जास्त प्रमाणात गणपती बाप्पांच्या सेवा उपासना करतो ना तेवढं आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे विघ्न हे टळत जातात बघा, म्हणजे दूर होत जातात आणि गणपतीच बाप्पांचा एक कृपाशीर्वाद सुद्धा आपल्यावरती राहतो। यासाठी न चुकता ज्यांना खरंच 11 वेळा गणपती अथर्वशीर्षक पठण करणं शक्य आहे त्यांनी नक्कीच करा। गणेश स्तोत्राचं सुद्धा तुम्हाला 1 वेळा घरामध्ये पठण करायचं आहे, पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी 1 वेळा जरी केलं तरी सुद्धा चालेल।
तर आता बघा, दिवसभर आपल्याला काय करायचं, तर त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा गणपती बाप्पांचं दर्शन हे नक्कीच घ्यायचं. तिथं सुद्धा तुम्हाला एक जास्वंदीचं फूल, लाल दुर्वा ह्या सर्व व्हायच्या दिवशी जे 2 प्रभावी उपाय करायचे त्याविषयी तुम्हाला मी सांगते. तर आता हे दोन्ही उपाय ना खूप महत्त्वाचे उपाय आहेत. ज्यांना दोन्ही उपाय करणं शक्य असेल त्यांनी दोन्हीसुद्धा उपाय करा, कारण अधिक मासातील ही चतुर्थी आहे, तर दोन्हीही उपाय तुम्ही करू शकता. उपाय अगदी साधे सोपे आहेत, जास्त खर्च नाहीत, पण उपायाचा प्रभाव हा खूप मोठा आहे. त्यासाठी उपाय तुम्ही दोन्ही करू शकता. ज्यांना उपाय दोन्ही करणं शक्यच नाही तर त्यांनी एक जरी उपाय घरामध्ये केला ना तरी चालेल. आता पहिला मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे बघा, तो उपाय तुम्हाला तुमच्या घरातील 7 पिढ्यांचा पितृदोष नाहीसा होण्यासाठी तुमच्या घरामध्ये करायचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी असतात बघा, ज्या संकट असतात ते सुद्धा नाहीस होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आपण हाती घेतलेल्या कामामध्ये आपल्याला यश येण्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये हा उपाय करू शकता. तर उपाय सांगते, तर तुम्हाला संकष्टी चतुर्दिवशी आपल्या जवळपास जे गोरक्षण असतं बघा, म्हणजे गाईचा गोठा असतो किंवा तुमच्या जवळपास जर एखादी गाई असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, गाईची पूजा करायची आहे आणि गाईला तुम्हाला न चुकता संकष्टी चतुर्थी दिवशी न चुकता तुम्हाला गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. तुम्ही हिरवा चारा खाऊ घालू शकता किंवा तुम्ही गूळ आणि चपाती ही सुद्धा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. हे जेव्हा तुम्ही हे पदार्थ खाऊ घालायचे आहेत, कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात आणि 33 कोटी देवांचा तुम्हाला एक कृपाशीर्वाद मिळतो आणि त्यानंतर बघा तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच येते. त्याशिवाय बघा, आपले जे पितर असतात, जे मृत्यूलोक गेलेले असतात, ते सुद्धा आपल्यावरती खुश होतात, कारण पितरांना सुद्धा ही सेवा विशेष अशी प्रिय आहे. यासाठी तुम्ही गाईला हे दोन्ही पदार्थ नक्कीच खाऊ घालू शकता. आता तुम्हाला दुसरा जो उपाय मी सांगणार आहे, हा उपाय ना तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जे विघ्न असतात, आता प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये अडचणी, संकटे, समस्या हे खूप जास्त प्रमाणात असतात. आपण जे पण काम करतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला सतत अशा अडचणी येत असतात, असे अनेक प्रकारे समस्या येत असतात. आपल्या आयुष्यातील विघ्न दूर होण्यासाठी, आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये हा तुम्हाला उपाय करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी 2 वस्तू लागणार आहेत. तर त्या वस्तू तुम्हाला सांगते. तर तुम्हाला वाळलेलं खोबरं जे असतं बघा, त्याची तुम्हाला अर्धी वाटी घ्यायची आहे आणि भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये भीमसेनी कापूर नसेल, दुसरा कापूर असेल तर तो तुम्ही घेतला तरी चालेल, पण शक्य होईल तेवढे उपाय करत असताना तुम्हाला भीमसेनी कापराचाच वापर करायचा आहे. तर काय करायला होतं, ते एखादं जर भांडं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही एक वाटी ठेवायची आहे खोबऱ्याची आणि त्याच्यामध्ये ते 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि कापडाच्या वड्या तुम्हाला त्या जाळायच्या आहेत आणि त्याच वेळेला आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचं नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. त्यानंतर ते जळत असतानाच आपल्याला तसंच उचलायचं आहे आणि आपल्या हुंबरड्याच्या बाहेर ते ठेवायचं आहे. ते पूर्ण जळत आहे ना तोपर्यंत आपल्याला त्या मंत्राचं नामस्मरण करत राहायचं आहे. त्यानंतर ते ती जळत आहे बघा, ती खोबऱ्याची वाटी तुम्हाला बाहेर नेऊन ठेवायची, म्हणजे हुंबरड्याच्या बाहेरच्या साईडला ठेवायची आहे कोपऱ्यात एका, आणि ती जळतच आहे तशीच तुम्हाला नेऊन ठेवायची. त्यानंतर ती जळून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या दिवशी तुम्हाला ती हलवायची नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती एखाद्या निर्माल्यामध्ये सोडायची आहे बघा. तर असं तुम्हाला करायचं आहे त्या वाटीचं नंतर दुसऱ्या दिवशी. तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर उपाय झाला ना तर तुमच्या प्रत्येक घरातील व्यक्तीच्या प्रत्येक आयुष्यातील विघ्न, अडचण ही नक्कीच दूर होतात. ह्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय अधिक मासातील चतुर्दिवशी नक्कीच घरामध्ये करायचा आहे. आता त्या दिवशी आपण संकष्ट चतुर्थीचा ज्या व्यक्तींनी उपवास केलेला आहे त्यांनी चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडायचा आहे. असं आपल्याला अजिबात करायचं नाही. काही लोक अशी करतात की संकष्ट म्हणजे चंद्रोदय व्हायच्या आधीच ते घरामध्ये उपवास सोडतात. यामुळे आपल्याला व्रताचं फळ मिळत नाही. या गोष्टींची काळजी घ्या. तुम्ही जर उपवास करत असाल तर तुम्हाला तो चंद्रोदय झाल्यानंतरच सोडायचा आहे, आरती वगैरे करून, नैवेद्य अर्पण करून. तर ह्या दिवशी तुम्हाला 21 मोदकाचा नैवेद्यसुद्धा आपल्या गणपती बाप्पांना नक्कीच अर्पण करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला पूजा सेवा कशी करायची ह्याविषयी सांगितलं. त्याचप्रमाणे घरामध्ये अतिशय प्रभावी उपाय का करायचे आणि कोणते उपाय ह्याविषयी सुद्धा माहिती दिली. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाईप करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.